रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून कुंडलिका नदीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। आज सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार कुंडलिका नदीत भरतीचे पाणी आलेले असताना नदीच्या पाण्यावर एक व्यक्ती तरंगताना काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली। नदीत मृतदेह तरंगताना दिसताच परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले। काही क्षणांतच ही माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण रोहा शहरात पसरली। सदर घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढून अष्टमी नदी किनाऱ्यावर आणला। त्यानंतर पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार मृत इसमाचे वय अंदाजे 45 ते 46 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून तो नेमका कोण, कुठला आणि नदीत कसा आला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा अपघाती मृत्यू, आत्महत्या की अन्य कोणता प्रकार आहे याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचा अधिक तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील शिरसाट, मेजर शरद कोटकर आणि याकूब दळवी करीत आहेत। पोलिसांकडून मृत इसमाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरातील नागरिकांना संशयास्पद माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।